आणि या रस्त्याने पुढे आपण जायचं. पण आम्ही एका बाजूने हे सगळं करून पाहतो, दुसऱ्या बाजूने कोण मत मागायला येत आहे. आम्ही कामासाठी कार्यमत मागतो, आम्ही कार्यक्रमासाठी मागतो. इथं मागतात सेनावाले आणि भाजपवाले. काय सांगतात ते? रामाचं मंदिर आम्ही बांधणार. बांधा कोण नको म्हणतो? मंदिर बांधायला काही कोणाचा विरोध होता? पण निवडणूक आली की रामाची आठवण, सत्ता मिळाली की रामाचा वनवास सुरू. परत कधी रामाला अर्थच ठेवायचे? कशासाठी हे भांडण करताय तुम्ही देशामध्ये? तुम्हाला जर मंदिर बांधायचं होतं, कुठल्या मुस्लिम वर्गाने मंदिर बांधू नका असं कधी सांगितलं नाही. पण त्या निमित्तानं मंदिर आणि मस्जिदचा वाद करू नका एवढंच सांगले, बाकी काय. कुठे बांधायचं? मंदिर बांधा. 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, अडवाणी साहेब उपपंतप्रधान होते, का नाही मंदिर बांधलं? किती वेळ लागतो? इथं आमचे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष बसले. मला आठवत आहे की कधी 88 साल होते करते, धावकर अध्यक्ष होते. आणि एक दिवशी मी तिथून जात असताना मला थांबवलं. मला वाटले की सिद्धिविनायकाच्या मंदिराची दशा बघा मुंबईत. गेले घेऊन त्या ठिकाणी बघितलं, लहानचं मंदिर होतं. मोठं मंदिर बांधायचा प्लॅन केला, आर्किटेक्ट बोलवले, 6 कोटी रुपये खर्च केले, 12 महिन्यात मंदिर बांधून झालं. आज सगळी मुंबई त्या ठिकाणी दर्शनाला जाते. होऊ शकलं. करायचं म्हणलं तर करता येतं. इथं पुण्याच्या गणपतीला सुशोभीकरण करण्याच्या संबंधी मीच मुख्यमंत्री असताना आलो होतो, काही सूचना केली. आज सगळं ठिकाण त्या ठिकाणी झालं. अनेक ठिकाणी करता येतं. शिर्डीचं साईबाबा, त्या साईबाबाच्या ठिकाणी हजारो लोक येतात रोज. तिथं सुविधा पाहिजे, धर्मशाळा पाहिजे, त्या ठिकाणी चांगले ट्रस्टी नेमले आणि आज त्या ठिकाणी उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या. करायचं म्हणलं तर करता येतं. पण यांना मंदिर बांधण्यात रस नव्हता. यांना रामाच्या नावाने समाजामध्ये विद्वेष वाढवायचा होता. राम विद्वेष वाढवणारा नव्हता. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. मला अभिमान आहे. मी पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. आमचा सहकारी कोणी मुस्लिम बांधव असेल तो मक्केला गेला तर त्या ठिकाणी नमाज पडतो, कुराणची त्या ठिकाणी नमन करतो. कोणी ख्रिश्चन असेल तर तो त्या ठिकाणी गिरजाघरमध्ये चर्चमध्ये जातो आणि रविवारच्या दिवशी प्रार्थना करतो. कोणी शीख असेल तर तो गुरुद्वारामध्ये जातो आणि त्या ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबांचं पठण करतो. काही चुकीचं नाही, प्रत्येकाचा तो अधिकार आहे. पण आपला धर्म आपण समाजकारण करताना, राजकारण करताना, प्रशासन करताना त्या ठिकाणी जर आपण धर्म आणला तर प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून धर्माचा आदर केला पाहिजे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या संबंधीचा आनंद शिकवत नाही. इस्लामने दुसऱ्याचा द्वेष शिकवला नाही, गीतेने इस्लामचा द्वेष शिकवला नाही, बायबलने कोणाचा द्वेष शिकवला नाही, गुरुग्रंथ साहेबांनी दुसऱ्याचा द्वेष करा हे कधी सांगितलं नाही. ते सांगतात धर्माच्या नावाने ज्याला स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे ते लोक धर्माचा खोटा अर्थ लोकांच्या समोर सांगतात आणि समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी करतात. आज सेना असो किंवा भाजप असो, मंदिराच्या नावाने पुन्हा मंदिर मस्जिद हा वाद काढायचा आणि त्यामधून लोकांच्या भावना चेतवायच्या आणि त्यामधून मताचा पाठिंबा आपल्याला मिळवायचा आणि देशामध्ये सांप्रदायिक शक्ती वाढवायची हे सूत्र घेऊन कोणी काम करत असेल तर त्या लोकांना खऱ्यासारखं बाजूला केलं पाहिजे. कारण एकदा समाजाच्यामध्ये विघटन झालं, मतभेद वाढले तर देश कधी पुढे जात नाही. साधी गोष्ट तुमच्या गावामध्ये सगळं गाव एका विचाराचं असलं, पंचायत एका विचाराची असली तर गावाचा विकास चांगला होतो. आणि पंचायतीमध्ये रोज भांडणं करायला लागले, रोज मतभेद करायला लागले तर गावाचा विकास ठप्प होतो. आज हिंदुस्थानला आपल्याला पुढे न्यायचं, देश जगातला समृद्धवान देश करायचा आहे, शक्तिवान देश करायचा आहे, महासत्ता करायचा आहे. आणि ही महासत्ता भारताची करायची असेल इथं सर्व धर्माच्या, भाषेच्या, जातीच्या लोकांना एकत्र घेऊन ही जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि हीच भूमिका काँग्रेसची, हीच भूमिका राष्ट्रवादीची, हीच भूमिका रिपब्लिकन पक्षाची ही भूमिका आहे. आज दुसऱ्या बाजूला येणाऱ्यांना समाजामध्ये विघटन करायचं आहे आणि म्हणून विघटन करणाऱ्यांना आम्ही संधी देणार नाही. हा निकाल घ्यायचा आणि तो निकाल घ्यायचा असेल तर 23 तारखेला निरीक्षण जे हाताचं खूण आहे त्याच्यासमोर तो बटन दाबलं पाहिजे आणि मोठ्या मताने विजय करून त्याला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे ही विनंती मला आपल्या सगळ्यांना. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची. आज महाराष्ट्रामध्ये मी बघतो सेनेचे काही नेते मंडळी
जाऊन ठिकठिकाणी शिवगाळ करतात. कुठे गमतीची गोष्ट आहे, त्यांचे रोजचं भाषण बघितलं तर 1 नंबरच्या शिव्या मला असतात. तो माझ्यानंतर येतो. मला कधी कधी असं वाटतं उद्या हिंदू राज्य होतं त्यांनी शिमगा हा राष्ट्रीय सण का नाही केला. कारण ते शिव्या देऊन राजकारण करता येतं, समाजकारण करता आलं असतं काय. पण दुसरं काही बोलायचं नाही. पण बोलतात कोण? बाळासाहेब ठाकरे आमचे मित्र होते बरेच वेळ. राजकारणात आम्ही भागलो पण वैयक्तिक सभ्यता ठेवली. आता ही नवीन कंपनी बोलायला लागली आणि काय वाटत ते बोलतायत. त्याला शेतीचं कळत नाही, या विचाराला भयंकर करतात. हिंदुस्थान हा जगातला शेती उत्पादनाच्या संबंधीचा यशस्वी झालेला देश म्हणून जग त्याच्याकडे बघतं. गेल्या वर्षी 168 देशाचे शेती मंत्री जमले जिनेवाला आणि 40 देशाचे पंतप्रधान जमले आणि त्यांनी एकमताने निर्णय घेतला की ज्या देशातली शेतीचं उत्पादन घसरलं होतं ते सावरायला यशस्वी झालेला देश आणि त्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा गौरव करायचा. त्या 160 देशाच्या मंत्र्यांच्या परिषदेमध्ये निवड झाली डॉक्टर मनमोहन सिंगाची आणि त्यांना सुवर्णपदक मिळालं. आणि चिरंजीव उद्धव ठाकरे म्हणतात शरद पवारला शेती करत नाही. चांगली त्यांना भयंकर शेती करते. रस्त्याने चालले होते, भुईमुगाचं शेत होतं, कोणीतरी सांगितलं भुईमुगाचे शेत उचलले आणि कुठे शेंगच दिसत नाही. आणि शेंग वर कशी दिसणार? आता शेंग खाली येते का वर येते हे कळत नाही. पुढे रताळ्याचं शेत होतं, ते म्हणतात रताळावर दिसत नाही कुठं. मुळ्याच्या शेतात गेले तिथं मुळाही कुठं दिसणार. म्हणजे कसली शेती ही इथं काही सापडतच नाही. आता ज्यांना कधी उभ्या आयुष्यात विचारलं मला काही दोष नाही, त्याला काही म्हणायचं त्यांचं क्षेत्र नाही, ज्याचं आपल्याला समजत नाही तेव्हा बोलू नये. आणि मुलाबाळांनी थोडीशी काळजी घ्यावी. पुण्याच्याबद्दल बोलतोय नाही, आता काळजी सवयच नाही. कधी आयुष्यात एखादी जबाबदारी सांभाळली नाही, नेतृत्व दिलं, वडिलांनी सांगितलं हात पकडून हा की झाला तो. पण त्यांनी विचारले कुठे एखादी संस्था चालवली, एखादी शाळा चालवली, एखादं संघटन कधी केलं, एखादा संघर्ष कधी केलाय, काय मागण्यात नाही. पण आपलं झालं त्यामुळे आपले बोलत बसते सगळ्या महाराष्ट्राला मार्गदर्शन करायला. माझी खात्री आहे की मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. सातारा जिल्हा सोडला आणि सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर सगळ्या जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलोय. माझी खात्री ही झालेली आहे की या वेळेला या लोकांना त्यांची जागा दाखवण्याच्या संबंधीचा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे आणि त्याची उत्तम सुरुवात ही सिंधुदुर्गापासून होईल. एकदा सिंधुदुर्गापासून सावंतवाडी बांद्यापासून सुरुवात झाली तर चांद्यापर्यंत मध्ये काही शिल्लक राहणार नाही आणि त्याचीच सुरुवात आज निलेशच्या विजयाच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आणि म्हणून त्याला काही फारसं आपण महत्व देऊ नका. इथे येतील शिवेगाळ करतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा. डोकं शांत ठेवा. कारण आपल्याला डोकं शांत ठेवून 23 तारखेला मतदान करायचे हाताच्या बाजूने आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची. तेच काम आपण मित्रांनी करावं. एक सुविध तरुणाला या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाने संधी दिली, सगळ्यांचा पाठिंबा त्याला आहे. त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याच्यासाठी तुम्ही संधी दिली पाहिजे. माझी खात्री आहे की कोकणाचा हा विजय एकदा झाला तर ही विजयाची पताका देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा शुभारंभ आपण निश्चितपणाने कराल आणि पहिलं पाऊल टाकलेल्या या तरुण मित्राला आपण मोठ्या मताने आम्हा लोकांच्या बरोबर देशाच्या लोकसभेमध्ये पाठवायला काम करायला पाठवाल हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.